बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झालाय आणि आताची मोठी बातमी बघूयात। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपहरणाचा प्रयत्न फसलाय। दुसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा अपहरण करायचा प्रयत्न सध्या सुरू होता आणि हा प्रयत्न फसलाय आणि या संदर्भात उशिरानं गुन्हा सुद्धा दाखल झालाय। मुकुंदवाडीमधल्या न्यू एसटी कॉलनी परिसरामधली ही घटना आहे। या मुलानं आरडाओरडा केला आणि त्यामुळे या अपहरणाचा डाव फसलाय। दोन अज्ञातांच्या विरोधामध्ये मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला। कृष्णा केंडे आपल्याला अधिकची माहिती देतात। आमचे प्रतिनिधी कृष्णा। काही दिवसापूर्वीच N4 भागामधून 2 कोटी रुपयांसाठी एका मुलाचं अपहरण झालेलं होतं आणि त्यातले आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलं। मात्र काल हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि शाळेतून घरी जात असताना दोन लोक मोटरसायकलवरती आले आणि रस्त्याने चालणाऱ्या मुलाला उचलून गाडीवर बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्ही मध्ये पाहायला मिळतं आहे। मात्र त्याने आरडाओरड केली आणि त्यामुळे त्याला सोडून ते चोरटे पळाले। या सगळ्या प्रकरणामध्ये मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे आणि सदरील जे हे दोन अपहरणकर्ते आहेत त्याचा पोलीस शोध घेतात। मात्र अद्याप पोलिसांना हे अपहरणकर्ते शोधण्यात यश आलं नाही। मात्र या सगळ्या अशा घटनांमुळे पालकांमध्ये मात्र चिंता पाहायला मिळते आहे। यामिनी अगदी कृष्णा, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। लोकलच्या सर्व प्रथम श्रेणीच्या डब्यामध्ये आता टीसी असणार आहेत आणि उद्यापासून मध्य रेल्वेने ही धडक मोहीम हाती घेतलेली आहे।